मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्याच्या वडगाव येथील दत्तधाम सरकार आश्रमाचा प्रमुख भोंदूबाबा राजेंद्र गडगे याला अटकेच्या 42 दिवसानंतर जामीन मंजूर झालाय. मंत्रतंत्र आणि दैवी शक्तीच्या जोरावर असाध्य आजार बरे करण्याचे खोटे दावे केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जामीन मिळाल्यामुळे राजेंद्र गडगे हा तुरुंगाबाहेर आलाय. आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना पुराव्यादाखल सादर केलेले व्हिडिओ हे अर्धवट असल्याचा दावा केलाय, जो न्यायालयानं ग्राह्य धरलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या गडगेच्या भोंदूगिरी विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. सगळ्यात पहिल्यांदा आमच्यावर जे ॲलिगेशन्स केले होते ते आमच्यावर लागू होत नव्हते. आम्ही कोणत्याही प्रकारच्या भोंदूगिरीचा किंवा आमच्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही दैवी आणि दुर्धर आजार बरे करतो असा कोणत्याही प्रकारचा दावा आत्तापर्यंत केला नव्हता. आम्ही आमच्याकडे काय करतो तर आम्ही दत्तधाममध्ये येणाऱ्या माणसांना सांगत असतो की तुम्ही इथे फक्त मानसिक शांततेसाठी या. शारीरिक व्याधीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांच्याकडून मेडिकेशन घ्या. आणि दत्तधाममध्ये नक्की काय होतं तर इथे ध्यान धारणा होते, कोणत्याही प्रकारचा जादूटोणा इथे होत नाही आणि सोबत हवनविधी घेतला जातो. हवनविधी हा हिंदू धर्मामधला एक पवित्र विधी आहे आणि प्रत्येक सनातन धर्मियांना ते पालन करण्याचा अधिकार आहे. त्यासोबतच आयुर्वेदानुसार चरक संहिता हा जो आद्य ग्रंथ सांगितलेला आयुर्वेदाचा, त्याच्यामध्ये चिकित्सेचे 3 प्रकार आलेले आहेत. त्यामध्ये दैवव्यपाश्रय चिकित्सा, युक्तव्यपाश्रय चिकित्सा आणि सत्वविजय चिकित्सा. तर त्या दैवव्यपाश्रय चिकित्सेमध्ये हवन, पूजा वगैरे ह्या गोष्टी एक चिकित्सेचा प्रकार मधून आलेला आहे. युक्तव्यपाश्रय चिकित्सेमध्ये औषधी, आहार, विहार या गोष्टी आलेल्या आहेत. आणि सत्वविजय चिकित्सेमध्ये तुमचं मानसिक जो उपचार आहे, ध्यान, धारणा, मनःशांती ह्या गोष्टी आलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी दत्तधाममध्ये केल्या जायच्या. त्यासोबतच दत्त दिगंबर ही एक सेवाभावी संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे. त्यामुळे इथे उपचारांसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांची देखील आम्ही अपॉइंटमेंट केलेली होती, नियुक्ती केलेली होती. आत्ता सध्या न्यायालयाने जो आम्हाला जे काही टर्म्स कंडिशन दिलेल्या आहेत त्या सगळ्यांचं आम्ही पालन करू. न्यायालयाच्या आणि न्यायालयावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. साहेब, तो पूर्ण व्हिडिओ बघण्यात यावा. तो फक्त एक छोटीशी क्लिप, त्याच्यातलं एक छोटासा शॉर्ट आहे आणि पुढे जे मेहरबान कोर्टासमोर ट्रायल चालली त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही उलगडा करू. टर्म्स कंडिशन जास्त काही सांगितलेल्या नेहमी रेग्युलर ज्या न्यायालयाच्या टर्म्स कंडिशन आहेत त्याच दत्तधामवर किंवा बाबांवर अप्लाय आहेत. युक्तिवाद कसा झाला साहेब तो आम्ही अगोदर तुम्हाला सांगितला. या सगळ्या गोष्टींवर मेहरबान न्यायालयासमोर आम्ही युक्तिवाद केला आणि युक्तिवाद करण्यामध्ये आमच्या सिनियर ॲडव्होकेट सुनीता बन्सल, ॲडव्होकेट श्रीप्रसाद कानडे, ॲडव्होकेट मंगेश टेकवडे आणि नितीश चोरबले आम्ही सगळ्यांनी मिळून हा युक्तिवाद केला. त्यासोबतच ॲडव्होकेट संपत पवार आणि ॲडव्होकेट स्वाती सांगळे यांनी आम्हाला सहकार्य केलं. खरं तर जामीन व्हायला नको होता, कारण अद्याप तपास अपूर्ण आहे. काही आरोपी फरार आहे, काही लोकांना आरोपी करणं बाकी आहे. परंतु तरीही आता कोर्टाने जो आदेश केलाय त्याच्यात 2च पर्याय असतात, एक तर अपिलात जाणं किंवा आहे ती ऑर्डर स्वीकारणं. आता त्याच्यात मी मूळ फिर्यादी असली तरी अपिलात जाणं आणि ह्या इतर जी कामं आहेत ती सरकारी यंत्रणेची कामं आहेत. परंतु आता उरलेल्या ज्या बाबी आहेत ह्या गुन्ह्याच्या संबंधाने, हा गुन्हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यातले अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. सुरुवातीच्या काळात जो तपास झाला त्याच्या पुढे तपास बिलकुल गेलेला नाहीये. फूड आणि ड्रग्ज त्या डिपार्टमेंटचा रिपोर्ट अद्याप येत नाही, कारण 90 औषधं जप्त केलेले आहेत ते त्यांच्याकडे पाठवलेले तपासासाठी. अद्याप तो रिपोर्ट आलेला नाहीये. त्याच्यानंतर जे बनावट व्हिडिओ तयार गेलेले आहेत त्या संबंधाने जे रिपोर्ट येणं आवश्यक आहे ते रिपोर्ट आलेले नाहीये. जो मोहनपुरी नावाचा जो नंबर 2चा आरोपी आहे तो सुद्धा फरार आहे. त्याचा बनावट औषध निर्मिती प्रकल्प आहे आणि त्याच्या अनेक ठिकाणी अशा शाखा आहेत. खूप मोठ्या प्रमाणात तो भोंदूगिरी करतो आणि तो मुख्य आरोपी सुद्धा अद्याप फरार आहे.
हा जो नंबर 1चा आरोपी आहे गडगे बाबा, याच्या आर्थिक ज्या उलाढाली आहेत त्या खूप मोठ्या आहेत. त्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे. अशा तपासातल्या खूप महत्वाच्या बाबी म्हणजे ट्रस्टच्या संबंधानेही तपास होणं गरजेचं आहे. कारण त्याचा ट्रस्ट 2019 साली रजिस्टर झालेला आहे. त्याच्या पूर्वीचे खूप ट्रान्झॅक्शन्स आहेत. गेले 10-12 वर्ष बाबा हे सगळं करतोय, चालवतोय आणि हा सगळा तपास अपूर्ण आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला जामीन होणं, तो बाहेर येणं हे निश्चितच गंभीर बाब आहे असं मला वाटतं. पोलीस तपास संथ गतीने आहे. तो ज्या पद्धतीने आणि ज्या गांभीर्याने म्हणजे हा जो गुन्हा आहे हा सामाजिक गुन्हा आहे. लोकांच्या आरोग्याशी, लोकांच्या स्वास्थ्याशी खेळणं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने तपास होणं आवश्यक होतं त्या पद्धतीने तपास होत नाही, झाला नाही, ही अतिशय चिंताजनक आणि गंभीर बाब आहे. ॲडिशनल एसपींशी सविस्तर चर्चा केली. याच्यामध्ये आणखी काही लोकांना आरोपी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो डिजिटल पुरावा आहे किंवा इतर जो पुरावा आहे तो कशा पद्धतीने जमा झाला पाहिजे, तो कसा येणं आवश्यक आहे हे त्यांना सांगितलं आणि सह आरोपींच्या संबंधाने सुद्धा तपास कशा पद्धतीने पुढे गेला पाहिजे. म्हणजे ह्या आरोपींच्या आर्थिक बाबींच्या संबंधाने तपास असेल, फूड अँड ड्रगचा जो रिपोर्ट्स आहेत त्या सर्वच बाबींच्या संबंधाने सविस्तर काल त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी फोनवर संबंधित जे आयओ आहेत PI इथले साळुंके साहेब त्यांना आदेश म्हणजे माझ्या समोर तरी आदेश दिले, परंतु अद्याप कुठली हालचाल दिसून येत नाही. तसंच मी फिर्यादी म्हणून माझा सुद्धा ॲडिशनल पुरावा पुरवणी जबाब घेणं गरजेचं आहे हे सुद्धा बाब त्यांना सांगितली आणि ते म्हटले तुम्ही ताबडतोब जा आणि तसा पुरवणी जबाब घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. काल मी पोलीस स्टेशनला चक्कर मारले तेव्हा आयओ नसल्यामुळे मी परत आले. तर ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे माझ्या दृष्टीने आणि फिर्यादी म्हणून मला असुरक्षितता सुद्धा त्यातून निर्माण झालेली आहे. त्याला पुन्हा अटक होणं म्हणजे आता हा जो पुरावा आहे मी ज्या बाबी आता म्हणाले त्याच्या आर्थिक बाबी असतील किंवा बनावट औषधांच्या संबंधाने ज्या बाबी आहेत तर ते जर रिपोर्ट आले तर तो पुन्हा गजाआड जाऊ शकतो. कारण ते गुन्हे गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत आणि तो पुन्हा आत जाऊ शकतो. मी ह्या प्रकरणाच्या संबंधाने नवीन आलेले जे SP आहेत, पोलीस अधीक्षक, त्यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी ह्या संबंधाने चर्चा करून गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने आणि गांभीर्यपूर्वक व्हावा याच्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. ज्या गतीने म्हणजे त्यांनी सुद्धा खूप गांभीर्याने हे घेतलेलं दिसत नाहीये. खरं तर एवढ्या दिवसात आता 40 दिवसापेक्षा जास्त काळ उलटला. त्यांचा रिपोर्ट येणं आवश्यक होतं, गरजेचं होतं. कारण गंभीर प्रकरणामध्ये प्राधान्यक्रमाने ते रिपोर्ट्स येणं आवश्यक होतं. ते रिपोर्ट जर आले तर ह्या भोंदूच्या विरोधात ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होईल आणि त्याला बाहेर पडणं किंवा जामीन मिळणं सुद्धा दुरापास्त होईल. जामिनावर बाहेर आलेला भोंदूबाबा आता पुढे काय करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.